नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बालाजी के टॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर महाराष्ट्र शासनाच्या गृह विभाग अंतर्गत या ठिकाणी नवीन सरळ सेवा पदांसाठीची भरती आली आहे। महाराष्ट्र शासन जी भरती सुरू आहे सध्या 75,000 मेगा भरती। तर न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई येथील ही भरती आहे। गृह विभाग अंतर्गत हा डिपार्टमेंट येतं। गृह विभागांतर्गत न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई। तर मित्रांनो, कोणते पद आहेत आणि वेतन श्रेणी किती असणार आहे, शैक्षणिक अर्हता काय आहे आणि किती पद आहेत, सिलेबस काय, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये भेटेल। शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पहा आणि आपल्या बालाजी के टॉक्स आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। स्पर्धा परीक्षांच्या अपडेट्सविषयी, जॉब अपडेट्सविषयी, गव्हर्नमेंटच्या महाराष्ट्र सरकारच्या तसेच केंद्र सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जॉबच्या अपडेट्ससाठी। तर मित्रांनो, पहिलं पद आहे वैज्ञानिक सहाय्यक गट सायंटिफिक असिस्टंट। तर या पदासाठी पगार आहे 35,400 ते 1,12,400 अधिक महागाई भत्ता व शासन नियमानुसार देय इतर भत्ते। एकूण पदे आहेत यासाठी 54 मित्रांनो। दुसरं या ठिकाणी पद आहे वैज्ञानिक सहाय्यक संगणक गुन्हे ध्वनी व ध्वनिफीत विश्लेषक गट क। यालाही पगार आहे 35,400 ते 1,12,400 अधिक महागाई भत्ता आणि एकूण जागा आहेत 15 या पदासाठी। तिसरं आहे वैज्ञानिक सहाय्यक मानसशास्त्र गट क अधिक महागाई भत्ता व शासन नियमानुसार देय भत्ते। 2च जागा आहेत मित्रांनो। चौथं पद आहे वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गट क 25,500 ते 81,100 अधिक महागाई भत्ता आहे। एकूण पद आहेत 30 आणि वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गटसाठी या ठिकाणी 12वी सायन्स असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। वरिष्ठ लिपिक भंडार गट क साठी वरिष्ठ लिपिक भंडार गट क साठी 25,500 ते 81,100 5 जागा आहेत। याच्यासाठीही तुम्ही 12वी सायन्स असेल तर अर्ज करू शकता। आणि कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गट क हा मात्र 10वीवर आहे। 10वीला सायन्स असतंच मित्रांनो। तर 10वीत या ठिकाणी सायन्स विषय असतो सगळ्यांचा। तर 10वीला या ठिकाणी 10वीच्या बेसवर हे पद आहे। याला 18 जागा आहेत आणि पगार आहे 21,700 ते 69,100। कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गट क 21,700 ते 69,100 अधिक महागाई भत्ता व शासन नियमानुसार देय भत्ते। आणि शेवटचा आहे व्यवस्थापक उपहारगृह गट क 29,200 ते 92,300 अधिक महागाई भत्ता व शासन नियमानुसार इतर देय भत्ते। 1 जागा आहे। तर ऑनलाईन अर्ज करायचा आहे याच्या TPS DPSL महाराष्ट्र गव्हर्नमेंट इन या ऑफिशियल वेबसाईटवर। त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल। अर्ज भरण्याची तारीख सुरू झालेली आहे मित्रांनो। आणि आपण संपूर्ण माहिती आता शैक्षणिक अर्हता पाहिली तर तुम्ही पाहू शकता वैज्ञानिक सहाय्यक गट क साठी विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र विज्ञान सह मान्यताप्राप्त विद्यापीठाची कमीत कमी दुसऱ्या वर्गात पदवी उत्तीर्ण आवश्यक आहे किंवा न्याय सहाय्यक विज्ञान विषयासह विज्ञान शाखेतील मान्यताप्राप्त विद्यार्थी कमीत कमी दुसऱ्या वर्गात पदवी या ठिकाणी आवश्यक आहे। या ठिकाणी समांतर आरक्षणावाईज जागा दिलेल्या आहेत। या ठिकाणी एकूण जागा 54 असल्या तरी या ठिकाणी 7 ओपनसाठी, बाकीच्या तुम्ही कॅटेगरी वाईज बघू शकता। आपली डिटेल ॲड या ठिकाणी बालाजी टॉक गव्हर्नमेंट जॉब या टेलिग्राम चॅनलला टाकण्यात आलेले आहे। दुसरा आहे वैज्ञानिक सहाय्यक संगणक गुन्हे ध्वनिफीत विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र किंवा संगणकशास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती तंत्रज्ञान या विषयाची किमान द्वितीय श्रेणीतील पदवी आवश्यक आहे। पुढे आपण यासाठी जागा आहेत 15 मित्रांनो। आता आपण 3 नंबरचं पद पाहणार आहोत। वैज्ञानिक सहाय्यक मानसशास्त्र गट यासाठी पदवी मानसशास्त्रातील विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी आवश्यक आहे। पुढचं या ठिकाणी याच्यासाठी जागा आहेत या ठिकाणी मित्रांनो 2। पुढे आपण वळणार आहोत वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गट क 30 पदे आहेत। विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शाला प्रमाणपत्र HSC। तर मित्रांनो, विज्ञान शाखेत तुमचं या ठिकाणी 12वी सायन्स असेल तर तुम्ही या ठिकाणी या पदासाठी अर्ज करू शकता। 30 जागा आहेत, पाहू शकता 30 जागा आहेत। राखीवच्या 3 आहेत आणि सर्व कॅटेगरी वाईज तुम्ही नंतर पाहू शकता। पुढचं पद आहे मित्रांनो वरिष्ठ लिपिक भांडार गट क विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शालात प्रमाणपत्र HSC सायन्स म्हणजे 12वी सायन्सच पाहिजे। याच्यासाठी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। जागा आहेत एकूण 5। कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गट क हा फॉर्म जवळपास सर्व विद्यार्थ्यांना भरता येईल। 10वीवरच फॉर्म आहे। विज्ञान विषयासह माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र म्हणजे SSC विथ सायन्स म्हणजे 10वीला सायन्स असतोच हा विषय। तर 10वीवरचा हा अर्ज आहे, तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता सर्व विद्यार्थ्यांना जवळपास या पदासाठी। आणि शेवटचं पद आहे 7 नंबरचं व्यवस्थापक उपहारगृह गट क माध्यमिक शालात परीक्षा प्रमाणपत्र SSC पास उत्तीर्ण तदन कॅटरिंग क्षेत्रातील किमान 3 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे। कॅटरिंग टेक्नॉलॉजी संस्थेतून डिप्लोमा घेतलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे।
तर व्यवस्थापक उपहारगृह गट क साठी एकच जागा आहे मित्रांनो. आता सिलेबस आपण पाहणार आहोत. सिलेबस या ठिकाणी हे संपूर्ण या ठिकाणी माहिती दिलेली आहे. जाहिरात सविस्तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी बालाजी टॉक गव्हर्नमेंट ऑफिशियल साईटला जाऊन. आता आपण पाहणार आहोत. वय मागास 38, मागासवर्गीय 43 दिलेला आहे. या ठिकाणी दिव्यांग 45, प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त 45, या ठिकाणी पदवीधर अंशकालीन 55 दिलेला आहे. तर या ठिकाणी मित्रांनो वैज्ञानिक सहाय्यक गट साठी 100 प्रश्न 200 गुणांसाठी, म्हणजे सर्व या ठिकाणी 100 प्रश्न असणार आहे 200 गुणांसाठी दिलेले आहे. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. आता आपण सिलेबस कोणत्या घटकावर प्रश्न विचारले जाणार आहेत, तर मराठी या ठिकाणी मराठी व्याकरणवर प्रश्न विचारले जाणार आहेत. 12वीचा समान दर्जा राहील या ठिकाणी. 15 प्रश्न 30 मार्कसाठी. आणि पुढचे या ठिकाणी इंग्रजी स्पेलिंग व्याकरणवर 15 प्रश्न 30 मार्कासाठी. पुन्हा विज्ञानवर या ठिकाणी 15 प्रश्न सामान्य ज्ञान, म्हणजेच या ठिकाणी महाराष्ट्राच्या संदर्भात राजकारण, क्रीडा, साहित्य या संदर्भात 15 प्रश्न 30 मार्कासाठी आहेत. पुन्हा बौद्धिक चाचणी म्हणजेच बुद्धिमत्ता चाचणीसाठी या ठिकाणी पदवी परीक्षेचा दर्जा समान राहील, 15 प्रश्न 30 मार्कसाठी. आणि विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र विज्ञान 40 प्रश्न 80 मार्क्ससाठी या साठी राहणार आहेत मित्रांनो एकूण. तर असा पेपर राहणार आहे. तर तुम्ही पाहू शकता ह्या पद्धतीचा पेपर एकूण राहणार आहे. तर असं पेपर राहणार आहे. संपूर्ण सिलेबस इथं दिलेला आहे. आणि हा पेपर आहे वैज्ञानिक सहाय्यक गट साठी. पुन्हा बाकी आपण 10वी वरच्या पदाचा बघू. जो जवळपास सर्व विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येतोय. तर व्यवस्थापक गट क तर कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गट क साठी तुम्हाला सांगतो 10वी वरचा हा पद आहे. मराठी 15 प्रश्न 30 मार्क, इंग्रजी 15 प्रश्न 30 मार्क, सामान्य ज्ञान 15 प्रश्न 30 मार्क आणि बौद्धिक चाचणी 15 प्रश्न 30 मार्क. आणि विज्ञान शाखेतील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण पदवीधर पदाकरिता आवश्यक असलेले किमान शैक्षणिक अर्हतेनुसार 40 प्रश्न विचारले. माध्यमिक शाळा 10वीच्या लेवलच्या प्रश्न 40 प्रश्न 80 मार्कासाठी विचारले जाणार आहेत. तर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी विज्ञान चांगलं आहे त्याला या ठिकाणी या परीक्षेत नक्कीच फायदा. 40 प्रश्न विचारले जाणार आहेत, एकूण 40 प्रश्न 80 मार्कासाठी. तर मित्रांनो हे संपूर्ण जाहिरात या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. बालाजी टॉक गव्हर्नमेंट जॉब या आपल्या ऑफिशियल टेलिग्राम चॅनलला तुम्ही पाहू शकता. अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. या ठिकाणी 6/2/2024 ते 27/2/2024 अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत या ठिकाणी. आणि तुम्ही पाहू शकता. आणि ही परीक्षा जवळपास TCS घेणार आहे. तरी मी तुम्हाला कमेंटमध्ये सांगतो एकदा चेक करून. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा. बालाजी के टॉक्स हे आपल्या यूट्यूब चॅनलला स्पर्धा परीक्षांच्या माहितीसाठी आणि जॉब अपडेटसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.